लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या, मांजरा नदीमध्ये उडी मारत 35 वर्षे भरत कराड या तरुणानं जीवन संपवलं. छगन भुजबळांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट. तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसी मधील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची पाळी आली आहे, छगन भुजबळांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ट्विट. सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध, असंही ट्विट. तर आत्महत्या करू नका, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन. ओबीसी तरुणाच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार. विजय वडेट्टीवारांचा आरोप. सरकारनं काढलेला जीआर रद्द करा, नाहीतर तरुणांचा उद्रेक होईल. विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा. लातूरमधील तरुणाच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी. राज्य सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाही. ज्यांच्याकडे नोंदी आहेत तेच ओबीसीमध्ये समाविष्ट होणार. परिणय फुकेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाला देण्यात आलेला जीआर म्हणजे गाजर. भाजप समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकारनं काढलेल्या जीआरवर खासदार प्रणिती शिंदेंची टीका. आरपीआयच्या सचिन खरात यांच्याकडून ओबीसी कार्यकर्ते भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट. कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखांची मदत करा. खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून दिलेल्या 10% आरक्षण नको आहे का? या भुजबळांच्या प्रश्नाला विखे पाटील उत्तर देतील. मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. तर कोणाचंही आरक्षण कमी होणार नाही, आत्महत्या करू नका, बाबासाहेब पाटलांचं आवाहन. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीडच्या गेवराईमधील 5 जणांच्या कुटुंबाला राज्य सरकारची मदत. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत. आमदार विजयसिंह पंडित यांनी ट्विट करून दिली माहिती. आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी, हा कोणता न्याय? मंत्री छगन भुजबळांचा सवाल. राज्य सरकार कुठल्याही घटकाला नाराज करणार नाही. महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा, हा आमचा प्रयत्न. अजित पवार यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षम. कोणाचंही आरक्षण काढून दुसऱ्याला न देण्याची आमची पहिल्यापासून भूमिका. छगन भुजबळांच्या भूमिकेवरून राणेंची प्रतिक्रिया.